येता जाता हसते ती राहीना क्यूट क्यूट दिस आसपास नसताना भास भावती देत नाही तीच पाहिजे ते राब लाखामध्ये आपली सेट पाहिजे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, तर आपला आजचा व्हिडिओ पण खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले जसे की बिटमार्क, शेकएपेक्स प्रोजेक्ट आणि झिप फाईल हे तुम्हाला आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल। तिथून तुम्ही सर्व काही लिंक वगैरे इम्पोर्ट करून घ्यायचे आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ठीक आहे। आणि मित्रांनो, तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आधी अशा प्रकारे जे काही आपलं अलर्ट मोशन असेल तर याला ओपन करायचे, प्रोजेक्ट्समध्ये यायचे, तुम्ही बिटमार्क आणि इपिकचे प्रोजेक्ट अशा प्रकारे इनपुट करून घ्यायचे। नंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट याला अशा प्रकारे ओपन करायचे। आणि इथं मी तुम्हाला आधीपासून जे काही लिरिक्स असतील, लिरिक्स पेंज वगैरे आणि ग्रुप असतील तर हे मी तुम्हाला लावून दिलेले। आता तुम्हाला इथं फोटो वगैरे लावून इपिक वगैरे लावायचे, ठीक आहे। म्हणून नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघायचे, ठीक आहे। आता काय करायचं, आता जो काही आपला ग्रुप पहिला आहे बघू शकता हवाला, तर या ग्रुप 1 वरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही इथून तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्यायचे। आता जसं की इथं मी आता कोणताही फोटो घेतो, तर जसं की इथून मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे, ठीक आहे। अशा प्रकारे पुढे यायचे, फोटोवरती क्लिक करून फोटोला इथपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचे। आणि जी काही या फोटोच्या उजव्या साईडला खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे हा जो काही रेक्टँगल आहे याच्या खाली घेऊन घ्यायचे। नंतर फोटोवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे झूम आउट करून घ्यायचे थोडंसं, ठीक आहे। नंतर 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे जे काही वरती इथे चौकोन आहे तर याच्यामध्ये बरोबर परफेक्ट बसून घ्यायचे, ठीक आहे। नंतर पुन्हा बॅक यायचे आणि इथं बघू शकता इथं आपला फोटो लागून गेलेला आहे। सेम अशा प्रकारे जे काही पुढचे आपले हे 4 ग्रुप आहे अजून, तर हे 4 ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे लावून घ्यायचे, ठीक आहे, पटापट। तर आता मी 4 जे काही ग्रुप आहे तर यांच्यामध्ये सर्व फोटो लावून घेतो, ठीक आहे, अशा पद्धतीने। तर आता खाली चौकोन बॉक्स आहे म्हणून फोटोला खाली घ्यायचे आणि थोडंसं झूम आउट वगैरे करून घ्यायचे, ठीक आहे, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही हे ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे। तर मी पटापट आता यांच्यामध्ये फोटो लावून घेतो। तर मित्रांनो, आता बघू शकता जे काही आता हे सर्व 4 ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी अशा प्रकारे फोटो लावून घेतलेले। अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या। आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी म्हणून दोघांचे फोटो यूज केले तरी चालतील, ठीक आहे। आणि कपल्स पण हा व्हिडिओ बनवू शकता। तर अशा प्रकारे ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे। नंतर आता काय करायचे, पुढे इथं जे काही आपले बिटमार्क आहे तर यांच्याप्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावून घ्यायचे, ठीक आहे। आणि पुढं इथं बघू शकता काही बिटमार्कला मी इथं लिरिक्स लावून दिलेले आधीपासून बघू शकता, लिरिक्स पीएनजी। तर ज्या ठिकाणी लिरिक्स पीएनजी असतील तर तो जो काही बिटमार्क आहे तर त्याला सोडून द्यायचे, फक्त जे काही खाली खाली बिटमार्क असतील त्यांना तुम्ही फोटो लावायचे, ठीक आहे। तर मी तुम्हाला फोटो पण लावून दाखवतो कशा प्रकारे लावायचे। तर अशा प्रकारे आता 7.20 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे, फोटो घ्यायचे, तुम्ही पुढच्या बिटमार्कवरती यायचे अशा प्रकारे आणि या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथपर्यंत ओढून घ्यायचे। आणि काय करायचे, हा जो काही फोटो असेल तर या फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे जे काही लिरिक्स असतील लेअर आणि जे काही लेअर असेल रेक्टँगल तर याच्या खाली अशा प्रकारे घेऊन घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो इथं बिटमार्कप्रमाणे पटापट तुम्ही लावून घ्यायचे आहेत, ठीक आहे। तर मी पटापट आता हे सर्व फोटो पण इथं लावून घेतो। तर अशा प्रकारे तुम्ही आता हे जे काही सर्व फोटो आहे बिटमार्कप्रमाणे लावून घ्यायचे। तर आता इथून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो। तर मित्रांनो, आता बघू शकता जे काही शेवटीपर्यंत सर्व बिटमार्क होते तर यांच्याप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले। अशा प्रकारे सर्व बिटमार्कप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे। आणि मी तुम्हाला पुढे इथं बघू शकता सांगितलं होतं की मी लिरिक्स पीएनजी लावलेले तर तेवढीच जागा सोडून द्यायची। तर अशा प्रकारे जे आपले खाली लिरिक्स पीएनजी बघू शकता तर तेवढे जो काही बिटमार्क आहे तेवढं सोडून द्यायचे आणि बाकी जे काही खाली बिटमार्क असतील त्यांच्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत, ठीक आहे।
त्यानंतर आता बघू शकता आता आपले फोटो वगैरे लागून गेलेले आपल्याला आता इफेक्ट पेस्ट करायचे सर्व फोटोंना. त्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचे, आपला जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट याला ओपन करायचा, जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे, तीनदावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. नंतर पुन्हा बॅक यायचे, आपले बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे, पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे. आता आपला जो काही 7.20 सेकंदावरती बिटमार्क आहे तर इथे यायचे, खाली यायचे. आता या बिटमार्कच्या पुढचे जे काही आपले 2 फोटो आहे बघू शकता मोठे मोठे लेअरवाले, तर या दोघं फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे. तर अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे, तीनदावरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. अशा प्रकारे जे काही हे मोठे मोठे लेअरवाले फोटो आहे तर यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचे, आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही 2 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचे, पुन्हा बॅक यायचे, आपले बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुन्हा पुढे यायचे. आता अशा प्रकारे जो काही आपला 15.5 सेकंदावरती बिटमार्क आहे तर इथे यायचे. ठीक आहे. आता या बिटमार्कपासून तर मित्रांनो पुढे इथे मी बघू शकता 2 बिटमार्क लावून दिलेले जोडे 22-25 सेकंदावरती, तर इथंपर्यंत जे काही आपले फोटो लावलेले बघू शकता तर हे सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे 22.20 सेकंदापर्यंत. ठीक आहे. तर आता काय करायचं, अशा प्रकारे आता 15.5 सेकंदाचे बिटमार्कवरती यायचे आणि इथून पुढे जे काही आपले फोटो आहे 22.20 सेकंदापर्यंत तर तिथंपर्यंत हे सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे पटापट हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे तुम्ही. तर आता बघू शकता आता जे काही आता मी 22-25 सेकंदापर्यंत हे सर्व बिटमार्क प्रमाणे लावलेले फोटो होते तर यांना मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचे, आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही 3 नंबरवरती फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे, पुन्हा बॅक यायचे, आपले बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे आता पुढे यायचे. ठीक आहे. आता अशा प्रकारे जे काही आता आपण हे फोटो लावले बघू शकता लिरिक्सच्या मध्ये तर हे फोटोंना हा वाला इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचे पटापट. ठीक आहे. तर हे जेवढे आता आपण फोटो लावले तर यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे. तर बघू शकता हे सर्व फोटोंना मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट तुम्ही करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता बघू शकता मित्रांनो आता आपले सर्व काही व्हिडिओ बनवून झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचे. त्यानंतर आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती शेअरचा आयकॉनवर क्लिक करायचे, व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटंसं ॲरो दिसेल, ॲरोवरती क्लिक करायचे. इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे तुमच्या इच्छेनुसार सिलेक्ट करून घ्यायचे आणि खालचे जे काही क्वालिटीचे रेशेतरीला फुल वाढून घ्यायचे आणि खाली जे काही मोठे एक्सपोर्ट नाव दिसेल तुम्हाला तर या मोठे एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.